आहे सगळ्या यूट्यूब फॅमिलीला. तर चला मी चाललेले आहे सिद्धेश्वर मंदिरमध्ये बारामती या ठिकाणी. तर हे बघा मी आलेले आहे दिगवण चौकामध्ये आणि आज आहे शिवरात्री, धोंड्याच्या महिन्यातली शिवरात्री. आणि खूप विशेष आहे म्हणजे इथं भागवत कथा वाचायला चालू केलेली आहे. 7 दिवस झालं. तर चला उद्याचा शेवट दिवस आहे रविवार, आज आहे शनिवार आणि आपण आलेलो आहेत मारवड गल्लीमध्ये. आणि मारवड गल्लीपासूनच जवळच आहे सिद्धेश्वर मंदिर. तर बघा की हे जुनं आहेत ना बांधकाम, इकडंच आहे सिद्धेश्वर गल्ली आणि खूप जुनं मंदिर आहे. हे जुनं मंदिर म्हणजे 840 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. 40 वर्ष कष्ट करून हे मंदिर बांधलं होतं. आणि हो का इथं बघा हे अमृत ज्यूसचं ॲड लावलेले आहे. अमृत ज्यूसचं फ्रॉड आहे आणि मी स्वतः अमृत ज्यूस घेतलं होतं, त्यामुळं खूप वाट लागलेली आहे माझी. तर चला मी तुम्हाला आता फायनली आलेले आहे सिद्धेश्वर गल्लीमध्ये. आणि हे बघा ही खूप जुने घरं दिसतात आहेत इकडं आणि समोरच तुम्हाला सिद्धेश्वराचं ते मूर्ती दिसत असेल. तर महादेवाची मूर्ती इथंच आहे सिद्धेश्वर मंदिरवर कमान दिसत असेल आणि खूप जुनं मंदिर आहे. तुम्हाला सांगितलंयच मी आत्ता ते 840 वर्षाचं मंदिर आहे, वर्षापूर्वीचं. आणि फायनली आपण आता मंदिरच्या समोर आलेलो आहेत. आणि इथं बघा हे वासुदेव उभा आहेत आणि 12 वाजेपर्यंत देवाला आंघोळ घालायला इथं असतं उघडं, नंतर बंद होतं. वासुदेवांना थोडीशी देणगी देऊया ना आपण आतमध्ये प्रवेश करूया. बेलफूल घेऊन आतमध्ये आलेले आहे. तर अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथं बघा श्रीपाद भागवत कथा वाचायला चालू आहे. 7 दिवस झालं म्हणजे 7 तारखेपासून. आणि पलीकडं पूजा मांडलेली आहे. इथं पलीकडं कथा बसून वाचतात आणि दररोज इथं महाप्रसाद असतो. रात्री 7 तारखेपासून चालू झालेला आहे. आणि हे बघा पूजा. तर मला काय जमलेलं नाही आहे. श्री सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समिती बारामती. तर बघा मी म्हणून सकाळी आलेले आहे, रात्री काय वेळ भेटतच नाही यायला. आणि दररोज इथं डेली ती कथा वाचली जाते 7 ते 9. आणि हे समोर दिसत असेल तुम्हाला हे हापसा पण 840 वर्षापूर्वीचा आहे. आणि इथं आल्या आल्या मंदिरमध्ये तिथं जायचं, पाय धुवायचे आणि नंतर आतमध्ये मंदिरमध्ये जायचं अशी प्रथा आहे. आणि पाय धुतल्याशिवाय वर बघा कॅमेरे पण आहे. आणि हे कथा वाचण्यासाठी प्रत्येकाने पुस्तक आणलेले आहेत, आपली पोती आणलेले आहेत. तर बघा आता सगळे घरी गेलेले आहेत, 2 बायका फक्त आहेत. आणि बघा मी इथं उभा आहे आणि बेलफूल आणि धोत्र्याचं फूल आणि ते कोरोनाचं फळ म्हणतात ते एक फळ असतं महादेवाला. तर चला आता आम्ही आतमध्ये घेऊन जायचं आहे. त्याआधी आपण पाय धुऊया. तर इथं हापशापाशी पाय धुवायचे. आणि आपल्याला जे महादेवाला आंघोळ घालायची असेल तर तिथं बकेट तांब्या ठेवलेलं असतं, आणायचं, हापशाचं पाणी हापसायचं आणि घेऊन जायचं. आणि नसेल तर आपल्या घरून आणलेलं पाणी तर खूप छान. तर चला मी घरून पण आणलेलं आहे. आणि हे बघा हे नंदी खूप वर्षापूर्वीचं आणि खूप सुंदर आहे, झाकून ठेवलेलं आहे. हे मंदिर बघा 840 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि 40 वर्ष कष्ट करून हे मंदिर बांधलेलं आहे. ह्या मंदिराला ग्रामदैवत असून ऐतिहासिक ठेवा आहे हे मंदिर म्हणजे. आणि हे बघा फायनली बकेट घेऊन आलेले आहेत, हा मुलगा पण घेऊन आलेला आहे. तर म्हणतात इथं चांगलं असतं. तर चला आपण आता आलो तर म्हणलं आंघोळ घालावी, ते घालते मी आपलं व्हिडिओ शूटिंग. आणि तुम्हाला जे यूट्यूबर आहेत माझे त्यांना एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ बघत जावा. बारामतीमधील व्हिडिओ म्हणजे खरंच खूप छान असतात. आणि दादांनी खूप प्रगती केलेली आहे बारामतीची. तर मी हळूहळू ते दाखवणारच आहे. बघा मंदिर कसं आहे, साईडचा एरिया. आणि दररोज बारामतीतून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की या. महाप्रसाद असतो रात्री. आणि ज्यांना कथा ऐकायला आवडते त्यांनी 7 ते 9 या. आज आणि उद्याचा दिवस शेवट आहे, 7 तारखेपासून चालू आहे. आणि मला काय सकाळी यायला भेटलं म्हणजे रात्री वेळ भेटत नाही यायला, त्यामुळे मी सकाळी आले. आणि आता फायनली पूजा वगैरे केली, ही वर बघा झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने सजावट, रात्री खूप छान कथा वाचल्या जातात. तर ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की या. तर हे मंदिर बारामतीचं प्राचीन काळील प्रसिद्ध मंदिर आहे. तिच्या विशेष मंदिरामुळे करा नदी व विशेष मंदिराच्या नदीच्या उगमापासून सासवडपासून सोनगावपर्यंत या नदीच्या किनारी 12 ज्योतिर्लिंग आहेत. हे सगळे ज्योतिर्लिंग ऐतिहासिक आहेत आणि अभ्यासपूर्व करण्यासारखे आहेत. त्यातला एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. बारामतीचे हे ऐतिहासिक मंदिर नुकतंच 16 जून 2018 या दिवशी स्थापना झालेली आहे.
आणि हे बघा, हे मंदिर किती जुनं आहे, 840 वर्षापूर्वीचं आहे. हे ग्रामदैवत असून ऐतिहासिक ठेवा आहे. इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज बऱ्याच वेळा येऊन गेले आहेत. तसंच संत तुकाराम महाराज पण या ठिकाणी येऊन मुक्काम करून गेलेले आहेत. आणि बघा, आता आपण चाललेलो आहेत मंदिराच्या आतमध्ये. आणि इथं तुम्हाला मी दाखवते, हा आहे नंदी. नंदीचं पहिलं दर्शन घ्यायचं, नंतर आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यावर पादुका आहेत आणि पादुकांचं दर्शन घेऊन कासव असतं प्रथम. आणि हे बघा वरती, मग आपण कासवांचं दर्शन घेऊन नंतर पुढे मंदिरामध्ये जायचं. आणि हे महादेव मंदिर दुपारी 4च्या पुढे जे आपण आला तर हे बघा कसं आहे. 840 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे, म्हणजे हे किती जुनं बांधकाम आहे आणि कसं अजूक ठेवलेलं आहे हे बघा. आणि इसवी सन 1137 साली या मंदिराची बांधणी सुरू केली होती आणि ह्याला 40 वर्ष बांधकाम करायला लागले होते. तर चला, आपण आता मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहे आणि तुम्हाला मी मंदिर दाखवणार आहे, कारण रात्री तर खूप गर्दी असणार आहेत, वाचायला कथा येतात. पण मी आलेले आहे सकाळी, चला दर्शन घेण्यासाठी. तर हे बघा, अशी आहे पिंड सिद्धेश्वराची. आणि सिद्धेश्वर मंदिर खूप जुनं, म्हणजे तुम्हाला सांगितलेलंच आहे, 840 वर्षापूर्वीचं आहे. आणि ह्याला 840 वर्षे 16 जून 2018 या दिवशी या मंदिराला 840 वर्ष पूर्ण झालेत आहेत बघा, म्हणजे 16 जून 2018ला. आणि बघा, इथं आंघोळ हे घातली जाते बाबा. इथून पाणी आणतात, कोणी घरून पण आणतात. इथं पण बकेट वगैरे मंदिरातून हे बघा जप करतात. बाहेर जाताना कधीही त्यांच्याकडे पाठ करून जायची नाही, त्यांच्याकडे तोंड करायचं आणि मगच बाहेर निघायचं. चला तर आपण आता जाऊया. आणि तुम्ही बघू शकता इथं ही त्रिशूळ आणि डमरू किती छान आहे आणि किती मोठं आहे त्रिशूळ. तर तुम्हाला कसं वाटलं बारामतीचं मंदिर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघा, बाहेरून असं आहे सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समिती बारामती. तर नक्की या. चला फ्रेंड्स, रात्री